आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। द्वारकाधीश श्रीकृष्णांच्या स्वागताकरता संपूर्ण द्वारका नगरी लोटली आहे। या गर्दीमध्ये चारबाग राक्षस देखील आहे, ज्याला असुरराज वज्रनाभाने कृष्णाला कपटाने मारण्यासाठी पाठवलं होतं। परंतु बलराम अनर्थ होण्यापूर्वीच त्याला ओळखतात आणि त्यांच्या गदेने त्याचा अंत करून टाकतात। देवी रुक्मिणी द्वारकाधीशांचं भावविभोर होऊन स्वागत करते। श्रीकृष्ण त्यांचे माता पिता देवकी आणि वसुदेव यांना भेटण्यास जातात। देवकी तिच्या 6 दिवंगत पुत्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त करते। मी माझ्या मुलांना छातीशी धरू इच्छिते दयाघन। मी माझ्या मुलांना डोळे तृप्त होईपर्यंत पाहू इच्छिते। आपल्या पुत्रांच्या दर्शनाहून अधिक मौल्यवान वस्तू जगात दुसरी कोणतीही नाही। म्हणूनच आमच्या दिवंगत पुत्रांचं आम्हाला दर्शन करून द्या प्रभू, आम्हाला दर्शन करून द्या। तथास्तु। क्षमा करा प्रभू, परंतु तुमचे ते 6 भाऊ यमलोकात नाही आहेत। तुम्हाला तर सर्व काही ठाऊकच आहे प्रभू। तुमचे दिवंगत भाऊ या क्षणी सूतल लोकात आहेत आणि मुक्तीची प्रतीक्षा करतायत। प्रभू, त्या सर्वांना तुम्हीच मुक्ती देऊ शकता।
असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो. 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 तुम्ही दोघी वज्र नावाचा जय जयकार ऐकता आहात ना? अरे आजी, तुम्ही प्रणाम. आयुष्यमान भव. प्रणाम आजी. सौभाग्यवती भव सुनबाई. औपचारिकता सोडून द्या. या क्षणी आपण सर्वजण जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर उभे आहोत. आजी, हे काय अशुभ बोलत आहात तुम्ही? मी तुला वास्तव सांगते आहे सुमती. तू वज्रनाभाची पत्नी आहेस. राजकुमारी प्रभावती वज्रनाभाची पुत्री आहे. प्रभावती, तुझे पिता साक्षात भगवंतांना आव्हान देऊ जात आहेत. द्वारका पृथ्वीवासियांसाठी वैकुंठ धामा समान आहे आणि त्याच द्वारकेवर आक्रमण करण्याचा मूर्खपणा करतोय वज्रनाभ. आता ही गोष्ट लपून राहिलेली नाहीये की श्रीकृष्णच भगवान आहेत. परंतु दुर्दैवाने वज्रनाभ ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीये आणि तुम्ही दोघी सुद्धा ही गोष्ट समजून घेण्यास तयार नाही आहात. नाही आजी, असं काहीच नाहीये. मग जाऊन समजाव तुझ्या पित्याला. त्याला द्वारकेवर आक्रमण करण्याची चूक करण्यापासून आणि श्रीकृष्णांची ईर्ष्या करण्याचं पाप करण्यापासून परावृत्त कर. भगवान तर सर्व शक्तिमान आहे. त्यामुळेच भगवंतांच्या समोर आपल्या शक्तीचं प्रदर्शन करणं मूर्खपणा आहे. भगवंतांसमोर त्या शक्तीचं प्रदर्शन काय करायचं जी भगवंतांचंच देणं आहे. सुमती, प्रभावती, आपल्या मात्या पित्याची कुणी ईर्ष्या करतं का? कुणी आपल्या मात्या पित्याचा कधी द्वेष करतं? कुणी आपल्या मात्या पित्याचं अस्तित्व संपवून टाकायची महत्वाकांक्षा बाळगतो? श्रीकृष्ण तर आपल्या सर्वांचे माता पिता आहेत. ते सृष्टीचे रचनाकार आहेत. ही सृष्टी त्यांचीच लीला आहे. त्यांच्या कृपादृष्टीने मृत्यू देखील सहज, सुंदर आणि सुसह्य होऊन जातो आणि त्यांच्या क्रोधाने जीवन देखील मृत्यूहून भयंकर होऊन जातं. पुत्री, असुरेश्वर वज्रनाभांचा असुरेश्वर वज्रनाभांचा असुरेश्वर सुमती, वज्रनाभांचा. प्रभावती, जर तुम्ही वज्रनाभाला थांबवलं नाहीत तर हाच जय जयकार हाहाकारात बदलून जाईल. हो, हाहाकारात बदलून जाईल. नाही का आजी? नाही. प्रभू, माझे प्रभू आलेत. माझे प्रभू आलेत. माझे प्रभू आलेत. महाराणी, महाराणी, माझे प्रभू आलेत. माझ्या प्रभूंचं सूतर लोकात आगमन झालंय. आज अनेक वर्षानंतर माझी प्रतीक्षा संपली आहे. प्रभूंनी या सूतर लोकात पाऊल ठेवून या तुच्छ भक्ताला बळीला अनुग्रहित केलंय. आज मी माझ्या प्रभूंचं दर्शन घेणार आहे. आज मी माझ्या प्रभूंचं दर्शन घेणार आहे. तुम्ही सर्वांनी प्रभूंच्या भव्य स्वागताची तयारी करा. त्यांचा मार्ग फुलांनी सुशोभित करा, जेणेकरून त्यांच्या श्रीचरणांना इथपर्यंत येताना कष्ट होणार नाहीत. महाराज बळींच्या या संपूर्ण सूतर लोकाला सुशोभित करून टाका, सुगंधित करून टाका.
परंतु तुम्ही कुठे निघालात महाराज? माझ्या प्रभूंचं स्वागत करायला. माझे प्रभू स्वतः सुतल लोकात आले आहेत आणि मी इथे महालात उभ्या उभ्या त्यांची प्रतीक्षा करत राहीन? नाही महाराणी, नाही. मी तर त्यांच्या स्वागतासाठी सुतल लोकाच्या दरवाजावर जाईन, जेणेकरून मला त्यांच्या दर्शनाचा अधिकाधिक लाभ घेता येईल. जोपर्यंत प्रभू या सुतल लोकात राहतील मी त्यांची सेवा करत राहीन. मी त्यांची अधिकाधिक सेवा करून पुण्य कमावू इच्छितो. आता मी क्षणभराचा देखील उशीर करता कामा नये. प्रभू, माझे प्रभू, माझे प्रभू. प्रभू आले आहेत, माझे प्रभू आले आहेत, माझे प्रभू आले आहेत, माझे प्रभू आले आहेत, माझे प्रभू. प्रभू, 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 प्रभू. माझे प्रभू आले आहेत, 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 माझे प्रभू आलेत. महात्मा बळी, तू खरोखरच स्थितप्रज्ञ आहेस. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. गुरूंचा शाप आणि माझ्या मायेने देखील भयभीत नाही झालास. सर्व काही गमावून देखील तू तुझं वचन पूर्ण केलं आहेस. त्यामुळेच मी तुला ते स्थान देतोय जे मोठमोठ्या देवतांना देखील प्राप्त करणं कठीण आहे. सावर्णी मन्वंतरामध्ये तुला माझा परमभक्त इंद्राचे पद प्राप्त होईल. तोपर्यंत तू सुतल लोकात तुझे आजोबा महाराज प्रल्हादांबरोबर आनंदाने निवास करशील. प्रभू, प्रभू, तुम्ही सुतल लोकात आगमन करून संपूर्ण सुतल लोकाला पावन केलंय. प्रभू, 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 तुमचं दर्शन करून असं वाटतंय की जणू काही मीच नाही तर संपूर्ण सुतल लोकाचे निवासी जन्म जन्मांतराच्या चक्रातून मुक्त झालेत. प्रभू, प्रभू, वामन अवतारामध्ये तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेवून माझा उद्धार केला होता. परंतु आता तुम्ही तुमचा वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवून माझा उद्धार करा. प्रभू, माझा उद्धार करा. तथास्तु.
हे दैत्यराज बळी, तू महात्मा आहेस. जोपर्यंत हे विश्व असेल, तुझं नाव भक्तांच्या श्रेणीमध्ये सर्वात वरचं असेल. लोक तुझं आदर आणि श्रद्धेने स्मरण करतील. तू भक्तीचं अनोखं उदाहरण बनून सदैव इतर भक्तांचं मार्गदर्शन करत राहशील. हे राजन, तू माझ्या वामन अवतारावेळी मला 3 पावलं धरती दान करण्याचा जो संकल्प केला होतास, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तू तुझे गुरु शुक्राचार्यांच्या आदेशांचं उल्लंघन केलंस आणि तुझं सर्वस्व मला दान केलंस. आणि त्या दानामुळे तू दानवीर म्हणून अत्युच्च पातळीला पोहोचलास. तू सर्वश्रेष्ठ दानवीर बनला आहेस. प्रभू, प्रभू, असं म्हणून तुम्ही या तुच्छ भक्ताचा मान वाढवत आहात. दान तर तोच देऊ शकतो जो एखाद्या वस्तूचा स्वामी असतो. समस्त चराचराचे स्वामी तर तुम्ही आहात. मग मी तुम्हाला काय दान देऊ शकतो? हे राजन, हाच तर तुझ्या औदार्याचा परिचय आहे. तू तर श्रेष्ठ गुणांचं भांडार आहेस. आणि का नसावास? कारण तू भक्त प्रल्हादाचा नातू आहेस. तुझ्या धमन्यांमधून देखील भक्ती आणि श्रद्धासारखे श्रेष्ठ गुण रक्त बनून वाहत आहेत. त्यामुळे तू मला सदैवच प्रिय आहेस. प्रभू, हे माझं परम सद्भाग्य आहे. प्रभू, माझं परम सद्भाग्य आहे. प्रभू, 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 तुमच्या श्री चरणांनी या दासाची कुटी पावन करावी. यावं प्रभू, यावं. नाही, आता मला तुम्ही देखील द्वारकेवर आक्रमण करण्यापासून नाही थांबू शकत महाराणी. आणि माझी लाडकी राजकुमारी प्रभावती माझ्यावर प्रतिबंध घालू शकत नाही. मी अवश्य द्वारकेवर आक्रमण करेन आणि द्वारकेच्या सोबतच त्या गवळ्या कृष्णाचा देखील वध करेन. क्षमा करा पिताश्री. ज्याचा काही आदी नाही, ज्याचा काही अंत नाही, त्याचा वध करायची इच्छा आहे तुमची? राजकुमारी प्रभावती, माझी तलवार एकदा का म्यानातून बाहेर पडून युद्धात सज्ज होते, तेव्हा एकतर शत्रूचं मस्तक झुकवून किंवा कापून माझ्या चरणांशी टाकल्यानंतरच म्यानात परत जात असते. आता ही तलवार कृष्णाचं मस्तक झुकवून किंवा कापूनच म्यानात परत जाईल. पिताश्री, मला तर केवळ इतकंच माहित आहे की भगवंतासमोर प्रत्येकाला त्याचं मस्तक झुकवावंच लागतं. तुमच्या तलवारीस देखील झुकावं लागेल. राजकुमारी, तुला ठाऊक असलं पाहिजे की माझं भविष्य माझ्या बाहुबलावर अवलंबून आहे. माझ्या बाहुबलात कृष्णाच्या बरोबरीनेच द्वारकेचाही विनाश करण्याची क्षमता आहे, शक्ती आहे. पितुमात स्वामी सखा हमारे, पितुमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे प्रभू, आम्ही सर्वजण तुम्हाला
वारंवार प्रणाम करतोय. तुमचं दर्शन प्राण्यांकरता अतिशय दुर्लभ आहे, परंतु तुम्ही स्वतः सुतल लोकात येऊन आम्हाला अनुग्रहित केलंय. हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण, तुम्ही तर संपूर्ण जगताचे निर्माते आहात. तुम्हीच परब्रह्म परमेश्वर आहात. हे योगेश्वर, हे योगेश्वरांचे आधीश्वर, तुम्ही माझ्यावर अशी कृपा करा की माझं चित्त, माझं ध्यान, माझं मन, माझं सर्व काही तुमच्या श्री चरणांशी तादात्म्य पावो. हे प्रभू, आम्ही तर सेवक आहोत तुमचे. आम्हा सेवकांना तुमच्या कृपेने निष्पाप बनवून टाका प्रभू. आमच्या पापांचा नाश करून टाका. कारण जे मनुष्य संपूर्ण श्रद्धेने तुमच्या आज्ञेचं पालन करतात ते या समस्त संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन जातात. हे प्रभू, आज भगवान स्वतः त्यांच्या भक्ताच्या दारी आलेत. सांगा प्रभू, माझ्याकडून काय सेवेची अपेक्षा आहे? हे दैत्यराज, मरीची प्रजापतींची पत्नी ओनाने 6 देवतांना जन्म दिला होता. या 6 देवतांनी परमपिता ब्रह्मदेवांचा उपहास केला. त्यांना या अपराधाची शिक्षा देण्यासाठी ब्रह्माजींनी त्यांना शाप दिला. ज्या योगे या 6 देवतांना असुर योनीत जन्म घ्यावा लागला. तुझ्याच कुळात हिरण्यकश्यपूच्या घरात या 6 देवतांचा जन्म झाला. शापातून मुक्ती न मिळाल्या कारणाने हे 6 देवता जन्मजन्मांतराच्या चक्रातून मुक्त नाही झाले. वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म घेत राहिले. हे महाबली, सरते शेवटी हे 6 देवता योग मायेला शरण गेले आणि योग मायेने विरघळून जाऊन त्यांना माझी माता श्री देवकीच्या गर्भात सोडून दिलं. देवकी मातांनी 6 देवतांना जन्म दिला आणि यांनी जन्म घेताच क्षणी माझ्या मामा कंसाने त्यांना मारून टाकलं. हे महात्मा बळी, मी माझ्या त्याच 6 भावंडांना परत पृथ्वीलोकात घेऊन जाण्यासाठी तुमच्या पाशी पाताळ लोकात आलोय. हे राजा बळी, माझी माता तिच्या 6 पुत्रांना आज तागायत विसरलेली नाही. ज्यांना जन्म देता क्षणी मृत्यूने त्यांना ममतेच्या कुशीपासून वंचित ठेवलं. माझी माता तिच्या पुत्रांच्या विरहाने अत्यंत दुःखी तसंच अस्वस्थ असते आणि मी माझ्या मातेला कसं काय दुःखी बघू शकतो. त्यामुळे मी माझ्या मातेच्या ममतेने विवश होऊन तुमच्या पाशी आलेलो आहे. तुम्ही माझ्या 6 भावंडांना मला परत द्या. हे बळीराज, हे राजन, स्वतः यमराजांनी मला सांगितलंय की माझे सर्व 6 ज्येष्ठ भ्राता बालकांच्या रूपाने तुमच्या जवळ आहेत. कृपया तुम्ही मला त्यांना परत करावं. मी त्यांनाच घ्यायला आलो आहे. तुमची आज्ञा शिरोधार्य आहे प्रभू. यावं प्रभू, यावं प्रभू. प्रभू, प्रभू, हे आहेत तुमचे 6 भाऊ. प्रणाम प्रभू. आम्हाला या सुतल लोकांच्या बंधनातून मुक्त करा प्रभू. आम्हाला मुक्ती द्यावी प्रभू. तथास्तु.
आता मी यांच्या समवेत पृथ्वीलोकी जाऊ इच्छितो. आम्हाला अनुमती द्यावी बळीराज. प्रभू, तुम्ही पृथ्वीलोकी जाणार? तुमच्या या तुच्छ भक्तावर सदैव कृपादृष्टी ठेवा. तुमच्या श्रीचरणी स्थान द्या प्रभू. हे महाबली, चरणांशी नाही, तुम्ही सदैव माझ्या हृदयात वास कराल. प्रभू, माझं बाळ, माझं बाळ. कसे तू? मी तुमच्या आज्ञेचं पालन केलंय माताश्री. माझ्या या गुरुदक्षिणेचा स्वीकार करा. हे मधुसूदन, आज तू माझ्या हृदयाचा अग्नी शांत केला आहेस. माझ्या बाळांच्या कोमल स्पर्शाने आयुष्यातील एक उणीव भरून निघालीये. तुमचं हे ऋण आम्ही कधीही नाही फेडू शकत. हे तुम्ही काय बोलताय पिताश्री? माता पिता नाही तर अपत्य माता पित्यांचं ऋणी असतं. सामान्य मनुष्यांसाठी आम्ही तुझे माता पिता आहोत, परंतु आम्ही तुमचं सत्य रूप जाणून आहोत. तुम्ही परब्रह्म परमात्मा आहात. तुम्हीच पुराण पुरुष आहात. तुम्हीच विष्णू आहात. तुम्हीच सृष्टीचे पालक आहात. तुम्हीच सर्व प्राण्यांचे पिता आहात आणि माता देखील तुम्हीच आहात. म्हणूनच आम्ही तुमचे माता पिता नाही तर तुम्हीच आमचे माता पिता आहात. हे चक्रधारी, माझ्या ममतेचा आनंद तुझ्या कंस मामाने हिरावून नेला, परंतु आज या 6 पुत्रांच्या रूपाने माझ्या तहानलेल्या ममतेला तू तृप्त केलं आहेस. असा दिव्य चमत्कार तोच करू शकतो ज्याच्या हाती जीवन मृत्यू दोन्ही आहेत. हे अखिल ब्रह्मांडाचे नायक, तुमची लीला अगाध आहे. प्रलयावेळी तुम्ही संपूर्ण विश्वाला तुमच्या शरीरात इतक्या सहजपणे धारण करता, जसं माता तिच्या अपत्याला गर्भरूपाने धारण करते. तोच परमपुरुष परमात्मा जेव्हा माझ्या गर्भात आला, ती तर अद्भुत लीला नाही तर अजून काय आहे. माताश्री, पिताश्री, हा सर्व त्या वरदानाचा परिणाम होता. वरदान? हो पिताश्री. परंतु आम्हाला कधी वरदान प्राप्त झालं? मी सांगते पिताश्री. स्वयंभू मन्वंतरात जेव्हा तुम्हा दोघांचा प्रथम जन्म झाला, तेव्हा पिताश्री तुम्ही सुतपा नावाचे प्रजापती होतात आणि माताश्री तुमचे नाव प्रिष्णी होतं. तुम्ही दोघांनी प्रभूंची घोर तपश्चर्या केली होती.
तुम्ही अन्नाचा त्याग केला होता. तुम्ही केवळ हवेचं भक्षण करून तपश्चर्या करत होतात. प्रभूंच्या ठाई ध्यान लावून घोर तप करता करता अनेक युग होऊन गेली. तेव्हा प्रभूंनी प्रसन्न होऊन तुम्हा दोघांना दर्शन दिलं. हे सुतपा, हे पृश्नी, मी तुम्हा दोघांच्या घोर तपश्चर्येने अतिप्रसन्न आहे. मी तुम्हा दोघांना वर देऊ इच्छितो. तुमची जी काही इच्छा असेल मी त्याची पूर्तता अवश्य करेन. प्रभू, आम्ही तुमच्या या दिव्य रूपाने धन्य झालो आहोत. प्रभू, जर तुम्हाला वरदान द्यायचं असेल तर आमची केवळ एकच इच्छा पूर्ण करा. सांगा. प्रभू, आम्हाला एकही मूल नाहीये. आम्ही माता पिता होण्याचा आनंद घेऊ इच्छितोय. प्रभू, किती बरं होईल जर तुम्हीच आम्हा दोघांचे पुत्र बनाल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी तुम्हा दोघांचा पुत्र म्हणूनच जन्म घेईन. प्रभूंनी आवेशात 3 वेळा तथास्तु म्हटलं होतं. त्यामुळे ते 3 जन्म तुम्हा दोघांचे पुत्र बनून जन्म घेत राहिले. 3 जन्मांपर्यंत? मी 3 जन्म माझ्या कृष्ण कन्हैयाची आई आहे. हो माताश्री, तुम्हाला आता काही आठवत नसेल. तुमच्या पहिल्या जन्मातच मी तुम्हा दोघांचा पुत्र म्हणून जन्माला आलो होतो आणि पृश्नी गर्भ या नावाने विख्यात झालो होतो. मग दुसऱ्या जन्मात माताश्री देवमाता अदिती बनल्या आणि पिताश्री बनले महर्षी कश्यप. त्या जन्मात देखील मी तुमच्या पुत्राचाच जन्म घेतला होता. तसं तर माझं नाव उपेंद्र होतं, परंतु अंगकाठी छोटी असल्यामुळे लोक मला वामन देखील म्हणायचे. आणि आता तुम्हा दोघांच्या या तिसऱ्या जन्मात देखील मी परंपरागत रूपाने तुमचाच पुत्र आहे. हे देवतांचे आराध्य देव प्रभू, या जगताच्या रक्षणाकरताच तुम्ही माझ्या घरात अवतार घेतलेला आहे. तुम्ही आम्हा दोघांचा पुत्र बनून आम्हाला अनुग्रहित केलं आहे, आमचा सन्मान केलाय. या इच्छेची पूर्ती झाल्यावर आता माझ्या मनात कोणतीही विशेष इच्छा उरली नाही. प्रभू, तुमच्या या 6 पुत्रांप्रती देखील तुमची कोणतीही इच्छा उरलेली नाहीये माताश्री. नाही केशव, आता कोणतीही इच्छा शिल्लक नाही. आता माझ्या मनात वारंवार विचार येतो की मी या 6 मुलांना परत आणण्याची मागणी करून चूक तर नाही केली ना. चुकून मी यांच्या मुक्ती मार्गात बाधा तर निर्माण करत नाहीये ना. वासुदेव, आता मला स्वतःलाच या गोष्टीचं ज्ञान होतंय की जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये कधी कुणीही हस्तक्षेप करता कामा नये. साक्षात परब्रह्म परमात्म्याच्या मातेने देखील विधात्याचं विधान बदलण्याची चेष्टा केली आहे. मी हा हट्ट करायला नको होता. मधुसूदन, जगातली कोणतीही माता तिच्या अपत्याच्या मुक्तीच्या मार्गात
तिच्या ममतेचा पर्वत उभा करू शकणार नाही. मग मी माझ्या या 6 पुत्रांच्या मुक्ती मार्गात अडथळा कसा काय बनू शकते? वासुदेव, मला आश्वासन दे की माझ्या या 6 पुत्रांना तू मुक्ती देशील. मला वचन दे वासुदेव, मला वचन दे. माताश्री, माझे हे 6 भाऊ मुक्तीचीच तर प्रतीक्षा करत आहेत आणि मी त्यांना अवश्य मुक्ती देईन. जेव्हा तुम्ही यांना ममतेच्या बंधनातून मुक्त करून टाकाल तेव्हा ते शापित देवता मनुष्य योनीतून देखील मुक्त होऊन जातील. मी यांना माझ्या ममतेच्या बंधनातून मुक्त केलं आहे. माताश्री, हे तुम्ही खूप चांगलं केलं. ममतेच्या बंधनाबरोबरच आता यांच्या पायात असलेल्या ब्रह्माजींच्या शापाची बेडी देखील तुटून जाईल. हे प्रभू, हे माताश्री, हे भगवान श्रेष्ठ, आम्हा सर्वांचा तुम्हाला प्रणाम. कल्याणमस्तु. प्रणाम देवकी माता, प्रणाम पिताश्री. हे देवकी माता, आम्ही आमच्या ब्रह्मदेवांचा जो उपहास केला होता, ज्याच्यामुळे मिळालेल्या शापातून तुम्ही आज आम्हाला मुक्त करून आम्हाला अनुग्रहित केलंय. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. प्रभू, आता आम्हाला आज्ञा द्यावी. महाराणी सुमती, तुम्ही असं वाटतंय तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे द्वारकेवर विजय पताका फडकवण्यासाठी उत्सुक झाले आहात. तुमची ही इच्छा अवश्य पूर्ण होईल. आमचा द्वारकेवर विजय ध्वज अवश्य फडकेल. नका करू द्वारकेवर आक्रमण. ही भयंकर चूक तुम्ही नका करू स्वामी. महाराणी, तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध बोलताय. क्षमा करा सुरेश्वर. तुमच्या इच्छेसाठी तर मी माझे प्राण देखील ओवाळून टाकू शकते. परंतु काय? परंतु मी तुम्हाला तुमचे प्राण संकटात टाकताना नाही पाहू शकत स्वामी. महाराणी, स्वामी, तुम्ही तुमच्या आजीच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. माझ्या आजीचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तिची बुद्धी भ्रष्ट झालीये. भ्रष्ट. हे तुम्ही काय बोलताय सुरेश्वर? सत्यच सांगतोय मी. तुम्ही आजी सारख्या साध्वीचा अपमान करताय स्वामी. महाराणी, ही तलवार पाहताय तुम्ही. घायाळ करणं हाच या तलवारीचा धर्म आहे.
जर प्रहार केल्यानंतर देखील या तलवारीने शत्रूला जखमी केलं नाही तर हिला मी तलवार नव्हे लोखंडाचा तुकडा म्हणेन, जो कोणत्याही योद्ध्यासाठी निरुपयोगी आहे. मी समजेन की ही तलवार निरुपयोगी झालेली आहे. आजीची देखील हीच दशा झाली आहे महाराणी, हीच दशा झालीये. परंतु आजीने वर्तवलेलं भविष्य, असुरांचं उज्ज्वल भविष्य तर बनवायला निघालोय मी. माझं शौर्य, माझं महाअस्त्र, माझे बाहू माझ्या शक्तींचं भांडार आहे. माझं स्वतःच भविष्य काय, विधात्याचं विधिलिखित बदलून टाकायचं ही बाहुबल आहे माझ्यात. मी सर्व असुरांचं भविष्य बदलून टाकेन. असुरेश्वर, त्यांचं भविष्य तुम्ही विसरून जा. आधी तुमची लाडकी पुत्री राजकुमारी प्रभावतीचं तरी भविष्य बनवा. तिचा विवाह करून द्या तुम्ही. तुम्हाला प्रभावतीच्या भविष्याची चिंता आहे महाराणी? त्याचीही मी तरतूद करेन. द्वारकेवर विजय मिळवल्यानंतर मी माझी लाडकी कन्या प्रभावतीच्या भविष्याची देखील तरतूद करेन. परंतु द्वारकेवर आक्रमण केल्यानंतर प्रभावतीचं भविष्य बिघडून जाईल स्वामी. अर्थात. सांगा महाराणी, ते कोणतं रहस्य आहे जे तुम्ही सहजपणे सांगण्यासाठी घाबरत आहात? असुरेश्वर, प्रभावतीने मनातल्या मनात काय? प्रभावतीने मनातल्या मनात पुन्हा राजकुमाराला निवडलंय हे सांगायचं आहे ना तुम्हाला? हो. तर मग यात लपवण्यासारखी गोष्ट कोणती आहे? जर प्रभावती कुणा राजकुमाराशी विवाह करू इच्छिते तर मी अवश्य तिचा विवाह त्या राजकुमाराशी करून देईन. सांगा, तो कोण भाग्यवान राजकुमार आहे ज्याने आपल्या लाडक्या कन्येचं मन जिंकून घेतलंय? द्वारकेचे युवराज प्रद्युम्नने. त्या गवळ्या कृष्णाच्या पुत्राने? हो स्वामी. तुझं धाडस तरी कसं झालं सुमती? माझ्या कन्येबरोबर शत्रुपुत्राचं नाव जोडण्याचं. जर का प्रभावतीने मनातल्या मनात प्रद्युम्नला वरलं असेल तर मग प्रभावतीला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही. थांबा स्वामी, थांबा. बाजूला हो माझ्या मार्गातून सुमती. काय तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीच्या रक्ताने हात माखवून घेणार आहात? अजिबात म्हणू नकोस तिला माझी मुलगी. ती माझं रक्तच नाहीये. माझं रक्त माझ्याशीच कसा विद्रोह करू शकतं? मी नक्कीच त्या शत्रूच्या रक्ताने स्नान करेन. नाही स्वामी, कृपया असं करू नका. तुम्ही आताताई विचारांच्या आहारी जाऊन अनर्थ करून जात आहात स्वामी. अनर्थ करण्यास नाही, उलट अनर्थास त्याच्या गर्भातच नष्ट करण्यास जातोय मी. बाजूला हो माझ्या मार्गातून. स्वामी. कृष्णा